नेटफ्लिक्सवर चालणाऱ्या कपिल शर्माच्या शोमध्ये वारंवार मुंबईला बॉम्बे किंवा बंबई म्हणण्याचे प्रकार सतत सुरू असतात. मग तो स्वतः कपिल शर्मा असो किंवा मग शोमध्ये आलेले पाहुणे असू देत, प्रत्येक वेळी मुंबईला बॉम्बे किंवा बंबई म्हटलं जातं. यावरून मनसेने त्यांना आता इशारा दिलाय की पुन्हा जर असं झालं तर खपवून घेतलं जाणार नाही. मुंबई ही मुंबईच आहे आणि मुंबईच राहणार. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का मुंबईचं नाव मुंबई कसं पडलं आणि कधी पडलं? तर मुंबईचं मूळ नाव मुंबादेवी या स्थानिक कोळी समाजाच्या कुलदैवतेवरून पडले. मुंबादेवी आणि आई या दोन शब्दांचं मिळून बनलंय मुंबई. 1995 मध्ये तेव्हाच्या शिवसेनेच्या सरकारने अधिकृतपणे बॉम्बेऐवजी मुंबई हे नाव स्वीकारलं आणि 1996 मध्ये त्याला अधिकृत मान्यता देखील मिळाली. यामागे उद्देश होता की या शहराच्या नावाला स्थानिक संस्कृती व मूळ ओळख मिळावी. म्हणून कोणी कितीही बॉम्बे किंवा बंबई बोलत असलं तरी त्या प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई हे फक्त नाव नाहीये, तर एका आईच्या नावावरून पडलेलं हे नाव आहे. त्या भावनेचा आणि श्रद्धेचा हा वारसा आहे. म्हणून कपिल शर्मासारख्या सेलिब्रिटींनी या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा चुकून माकून कधी बॉम्बे बोलत असाल तर आत्तापासूनच थांबा आणि आई मुंबादेवीचं नाव आठवून मुंबईच म्हणा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय आपला चॅनल सबस्क्राईब करा.